विद्यार्थी मित्रांनो, कालच्या आपल्या भागामध्ये आपण मराठ्यांचा इतिहास समजून घेताना परकीय भाषेतील साधनांची माहिती पाहिली. त्यामध्ये आपण 9 साधने, फारसी भाषेतील साधने हे समजून घेतली. आज आपण मराठ्यांचा इतिहास, ज्यामध्ये इंग्रजी साधने म्हणजेच इंग्रजी भाषेतील जे काही साधने याबद्दलची माहिती पाहणार आहोत. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड म्हणजे 1630 ते 1680. त्यानंतर म्हणजेच इसवी सन 1600 मध्ये जी ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये स्थापन झाली. ब्रिटिश म्हणजे इंग्रज भारतात आले. भारतात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी वखारी स्थापन करायला सुरुवात केलं. त्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाल्यानंतर त्यांनी भारतामध्ये सुरत असेल, मुंबई, राजापूर अशा विविध ठिकाणी वखारी स्थापन केल्या. म्हणजे व्यापार करून तो माल एकत्र साठवण्यासाठी ज्या वखारी निर्माण केल्या, आपला माल तेथे साठवू लागले. या वखारीचा म्हणजेच वखारीशी शिवाजी महाराज यांच्याशी अनेकदा संबंध आला. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज अनेक वेळा इंग्रजांशी म्हणजेच इंग्रज शिवाजी महाराजांना भेटले. आणि जी वखारी स्थापन झाल्या, या वखारीचा प्रमुख म्हणजे वखारीचा जो पत्रव्यवहार करण्यासाठी, म्हणजे कोणत्या मालामध्ये सूट मिळण्यासाठी, व्यापार करण्यासाठी, वेगवेगळ्या भागामध्ये परवानगी घेण्यासाठी, ज्या वखारीमध्ये झालेला पत्रव्यवहार म्हणजे वखारीचा प्रमुख आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी झालेला जो पत्रव्यवहार, त्याच्या नोंदी आढळून येतात. आणि या नोंदीच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य किंवा प्रदेश, त्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या भागात मिळणारे जे काही उत्पन्नाची साधने, ज्या व्यापारी वस्तू, त्याचबरोबर झालेले करार, अशा विविध बाबीची माहिती ही वखारीचा प्रमुख वखारीच्या पत्रव्यवहार नोंद ठेवल्यानंतर ती नोंद झालेली बाब, त्या नोंद केलेल्या बाबीलाच फॅक्टरी रेकॉर्ड सुद्धा म्हणून ओळखले जाते. म्हणजेच त्या कंपनीचा झालेला व्यवहार, त्याला ॲग्रीमेंट म्हणतो आपण, कोणाशी झाला, तो लिखित स्वरूपात मांडण्याचं काम ब्रिटिशांनी तत्कालीन स्थितीमध्ये आपल्या पद्धतीने आपल्याकडे रेकॉर्ड ठेवलं, त्यालाच फॅक्टरी रेकॉर्ड म्हणून ओळखलं जातं. आणि या रेकॉर्डच्या नोंदीवरून तसेच ऑक्झेंडन नावाचा व्यक्ती, त्याचबरोबर थॉमस निकोल्स या व्यक्तींनी प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेतली. हे इंग्रजांचे वकील होते आणि यांनी तत्कालीन स्थितीमध्ये शिवाजी महाराजांच्या सोबत व्यवहार करताना या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या जे काही वखारी आहेत, यांनी आपला वकील पाठवला. त्यामध्ये ऑक्झेंडन, त्याचबरोबर थॉमस निकोल्स हे प्रत्यक्ष शिवाजी महाराजांना भेटले. आणि त्यांनी भेटल्यानंतर त्यांनी मांडलेलं जे काही आपल्या पुस्तक स्वरूपात किंवा ज्या काही वखारीचं पत्रव्यवहार याच्यामध्ये मांडलेलं लिखाण, यावरून मराठ्यांचा इतिहास समजण्यास मदत होते. म्हणजे जी इंग्रजी साधने कशी आहेत, तर मराठी आणि इंग्रज जे व्यापाराच्या माध्यमातून आलेला संबंध, यावरून तत्कालीन स्थितीमध्ये मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यास मदत होते. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आलेले जे काही छत्रपतीच्या वंशातील राजे, त्याचबरोबर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे वाढतं प्रभुत्व, भारतभर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सत्ता स्थापण्यास सुरुवात केली.
पुढच्या कालखंडामध्ये त्यांनी जो ग्रंथ मांडले गेले त्यांच्या लोकांनी, त्यावरून सुद्धा मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यास मदत होते. ज्या ग्रँड डफने छत्रपती शिवाजी महाराजांवर ग्रंथ मांडला, यांनी सुद्धा हा ग्रंथ मांडताना त्यांनी जी माहिती संग्रहित वेगवेगळ्या पद्धतीने होती त्यावर आधारित मांडला. त्याच्यामध्ये बऱ्याच त्रुटी किंवा चुका आहेत, पण इंग्रजाची साधने आपण पाहत असताना वखारीची जी पत्रे, प्रत्यक्ष वखारीची पत्रे असतील किंवा प्रत्यक्ष झालेली भेट असेल, यावरून मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून ओळखलं जातं. आणि त्या साधनालाच फॅक्टरी रेकॉर्ड, त्या रेकॉर्ड मधल्या नोंदीवरून मराठ्यांचा इतिहास समजून घेण्याचं एक महत्त्वपूर्ण साधन किंवा महत्त्वपूर्ण योगदान दिलं जातं. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा या इंग्रजी साधनावरून समजून येण्यास मदत होते. त्याच्यानंतर पुढचं साधन आहे ती म्हणजे पोर्तुगीज भाषेतील साधने. आता भारतामध्ये इंग्रज असतील, पोर्तुगीज असेल, डच असेल, फ्रेंच असतील, अशा वेगवेगळ्या विदेशी सत्ता भारतामध्ये व्यापार करण्यासाठी येऊ लागल्या. भारतामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये त्यांनी व्यापारास सुरुवात केली. आता भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील पोर्तुगीजांशी मराठ्यांचा घनिष्ठ संबंध दिसून येतो. त्यामध्ये पोर्तुगालची राजधानी तत्कालीन स्थितीमध्ये लिस्बन येथे पोर्तुगीज दप्तरखाना आहे. त्यात मराठ्यांच्या इतिहासावर प्रकाश टाकणारे अनेक पत्र आढळून येतात. म्हणजे पोर्तुगीजांशी आलेला मराठ्यांशी संबंध, म्हणजे मराठ्यांचा संबंध व्यापाराच्या माध्यमातून, म्हणजे हा संबंध म्हणजे पत्रव्यवहारातून आलेला संबंध किंवा पत्रव्यवहारातून ती माहिती मिळते. त्यात मराठ्यांचा इतिहास तर समजतोच, पण हा सर्व इतिहास समजून घेण्यासाठी तत्कालीन स्थितीमध्ये, म्हणजेच पोर्तुगालची राजधानी लिस्बन येथे पोर्तुगालचा जो दप्तरखाना आहे त्यामधल्या सर्व साधनांचा अभ्यास डॉक्टर पांडुरंग विसुर्लेकर यांनी या पत्रव्यवहाराचा अभ्यास केला आणि त्यांनी मराठ्यांच्या इतिहासावर एक महत्त्वपूर्ण लिखाण करण्याचं काम केलं. यावरून छत्रपती शिवाजी महाराजांची सुरत येथील स्वारी, म्हणजे सुरतेवर केलेली लूट असेल, त्याचबरोबर फोंड्याचा वेढा असेल, बारदेश स्वारी असेल, गोव्यावर नियोजित केलेली स्वारी, त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांनी गोव्यावर केलेली स्वारी, या सर्व बाबीची माहिती या पत्राच्या आधारातून, म्हणजेच पोर्तुगालची राजधानी लिस्बन येथील पोर्तुगीज दप्तरखान्यामध्ये आढळून आलेल्या वेगवेगळ्या पत्राच्या माध्यमातून जो भाग पांडुरंग विसुर्लेकर यांनी भाषांतर केला आणि त्याचा अर्थपूर्ण असा ग्रंथ, मौलिक लिखाण केलं, यावरून समजतं. म्हणजे ही सर्व साधने तत्कालीन स्थितीमध्ये घडून गेलेल्या सत्य घटना, वास्तव परिस्थितीचं दर्शन घडून आणतात. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतवर केलेली लूट, सुरतेचे जे व्यापारी बंदर होतं त्यावर केलेली लूट, फोंड्याचा वेढा असेल त्या ठिकाणी, त्याचबरोबर गोव्यावर स्वारी, संभाजी महाराजांनी सुद्धा केलेली स्वारी, अशा विविध बाबी, म्हणजेच भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील जे पोर्तुगीज विदेशी लोक होते, पोर्तुगीज जी व्यापारी लोक होते, यांच्याशी झालेला आलेला संबंध आणि त्यावेळेस मांडलेलं जे काही लिखाण, यावरून मराठ्यांचा इतिहास समजण्यास एक महत्त्वपूर्ण योगदान दिलं जातं. आणि यावरूनच तो इतिहास किती महत्त्वपूर्ण आहे, कसा महत्त्वपूर्ण आहे हे समजण्यास, म्हणजे मराठ्याचा इतिहास समजून घेण्यास उपयुक्त आहे. हे झालं नंबर 2. नंबर 3ची भाषा, म्हणजेच
सर्वप्रथम आपण फारसी भाषेतील साधने 9 बघितली, त्याचबरोबर इंग्रजी भाषेतील साधने, त्याचबरोबर आता पाहत असणारे आपण पोर्तुगीज साधने. त्यानंतर आपण जे काही फ्रेंच साधने, त्याला फ्रान्स किंवा फ्रेंच साधने म्हणून ओळखली जातात. आता या साधनाचा आपण अभ्यास करताना पॅरिस येथे दप्तरखान्यात मराठ्यांच्या इतिहासावर प्रकाश टाकणारे अनेक पत्रे आढळून येतात. विशेषतः फ्रेंच गव्हर्नर मार्टिनच्या रोजनिशीत शिवाजी महाराजांच्या कर्नाटक स्वारीचे वर्णन आढळून येते. आणि हे वर्णन किंवा हा जो फ्रेंच भाषेमध्ये असणारं लिखाण डॉक्टर हाताळकर यांनी या कागदपत्राचा अभ्यास करून जे फ्रान्स मराठे संबंध इसवी सन 1668 ते 1815 म्हणजेच फ्रान्सचा आणि मराठ्यांचा संबंध कशा पद्धतीने 1668 ते 1815 या कालखंडात इंग्रजी भाषेत अत्यंत उपयुक्त असा ग्रंथ लिहिला. आणि यावरून मराठ्यांच्या इतिहासाला एक चालना मिळते किंवा मराठ्यांचा इतिहास आणि हा इतिहास जे पॅरिसच्या दप्तरखान्यात आढळून आलेल्या साधनावरून पत्रावरून ती माहिती मिळण्यास मदत होते. आणि या ग्रंथामुळे फ्रान्सी किंवा फ्रेंच यांच्याशी आपला आलेला संबंध, मराठ्यांचा आलेला संबंध इसवी सन 1668 म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते 1815 पर्यंत म्हणजेच जवळपास जे काही शाहू तत्कालीन स्थितीमध्ये महाराणी ताराबाईच्या नंतर सुद्धा जो कालखंड किंवा पोर्तुगीज फ्रेंचशी आलेला संबंध, या सर्व बाबीची माहिती तत्कालीन स्थितीमध्ये फ्रेंच साधनामधून मिळण्यास मदत होते. ही सर्व साधने म्हणजेच मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यास उपयुक्त आहेत. त्याच्यानंतर पुढचं साधन म्हणजे डच साधने. डच हे व्यापारी म्हणूनच भारतात आले, त्यांनी वखारी स्थापन केल्या, पण या डचासोबत मराठ्यांचा संबंध क्वचितच आला, म्हणजे जास्त आला नाही, कमी प्रमाणात आला. तरीही त्यांच्या दप्तरखान्यामध्ये ची कागदपत्रावरून मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यास किंवा समजण्यास मदत होते. ही सर्व साधने तत्कालीन स्थितीमध्ये म्हणजे त्या कालखंडामध्ये मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी किंवा समजण्यासाठी एक उपयुक्त साधन म्हणून ओळखलं जातं. आता या साधनांचा अभ्यास करताना ती साधने वेगवेगळ्या भाषेतील आहेत, त्या भाषेमध्ये रूपांतर करून ते मराठी भाषेमध्ये किंवा इंग्रजी भाषेमध्ये रूपांतर करून तो इतिहास, मराठ्यांचा आलेला संबंध या विदेशी सत्ताकर्त्यांशी, यामध्ये मराठा कालखंडात घडलेल्या घटना घडामोडी समजण्यास एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून ओळखलं जातं. आणि यामुळेच मराठ्यांचा इतिहास समजून येतो. आतापर्यंत आपण जी माहिती पाहत आलो ती सर्व माहिती म्हणजेच आपला पेपर जो छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा काळ 1630 ते 1707 या कालखंडाचा विचार करता जो मराठ्यांचा इतिहास समजून घ्यायचा, आपल्याला समजून घ्यायचा, दुसऱ्या भागापासून आपल्याला जी मराठा सत्तेच्या उदयाची कारणे बघायची, किंवा मराठा सत्ता का उदयास आली याची कारणे बघायची. त्या अगोदर जो मराठ्यांचा इतिहास मांडला गेला, लिहिला गेला, हे कोणत्या आधारावर लिहिला गेला हे पाहण्यासाठी म्हणून आपण जी साधने बघत आहोत. आणि इतिहासामध्ये लिखित साधने म्हणजे लिहिलेल्या जी साधने आहेत, ही सर्व साधने महत्त्वपूर्ण म्हणून ओळखली जातात. आणि या साधनाच्या आधारेच इतिहास मांडला जातो. आणि मराठ्यांचा इतिहास मांडताना सुद्धा ही
प्रमाणित साधने म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये घडून गेलेल्या घटना घडामोडी या महत्त्वपूर्ण आहेत. म्हणूनच या घटनेच्या किंवा या पत्रव्यवहार असेल किंवा जी काही ग्रंथ निर्मिती असेल त्यांचा आधार घेतला जातो, एकमेकाशी तुलना केली जाते किंवा त्यांच्या घटनेची शोध घेतला जातो आणि पुढे लिखाण केलं जातं. आणि या लिखाणावरून तत्कालीन स्थितीमधल्या म्हणजे शिवाजी महाराजांच्या कालखंडाची माहिती या साधनाच्या आधारे मिळते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणजेच मराठ्यांच्या कालखंडातला जो इतिहास समजून घेण्यासाठी ही साधने महत्त्वपूर्ण साधने म्हणून ओळखली जातात. आतापर्यंत आपण जवळपास म्हणजे या पिरियडमध्ये आपण 4 साधनाची माहिती पाहिली. ती साधने म्हणजे इंग्रजी भाषेतील साधने, आणि ही इंग्रजी भाषेतील साधने ही म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनीशी आलेला संबंध. तो संबंध कसा होता, तर सुरत, मुंबई, राजापूर अशा विविध ठिकाणी इंग्रजांनी वखारी स्थापन केल्या आणि या वखारीमध्ये असणाऱ्या प्रमुखांनी जो पत्रव्यवहार शिवाजी महाराजांशी केला, त्याचबरोबर आपले वकील त्या ठिकाणी पाठवले. त्यामध्ये ऑक्झेंडन आणि थॉमस निकोल्स हे प्रत्यक्ष शिवाजी महाराजांना भेटले होते, इंग्रजांचे वकील. त्यांनी मांडलेले लिखाण, त्याचबरोबर जो पत्रव्यवहार झालेला भाग म्हणजेच फॅक्टरी रेकॉर्ड, यावरून काय होतं तर मराठ्यांचा इतिहास समजतो. त्यानंतर पोर्तुगीजांची साधने बघताना आपण पोर्तुगीज जो दप्तरखाना आहे म्हणजेच पोर्तुगीजाची राजधानी लिस्बन या ठिकाणच्या दप्तरखान्यामध्ये आढळलेल्या पत्रावरून डॉक्टर पांडुरंग विसुर्लेकर यांनी या पत्रांचा अभ्यास केला आणि तत्कालीन स्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची सुरतवर स्वारी केली गेली. त्याचबरोबर कोंढाचा वेढा असेल त्यावर बारदेश स्वारी, गोव्यावर स्वारी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. त्याचबरोबर संभाजी महाराजांनी गोव्यावर केली स्वारी. या सर्व बाबीची माहिती पोर्तुगीज साधनातून मिळते. आणि नंबर 3 मध्ये बघितलं आपण की फ्रेंच साधने. पॅरिस येथील दप्तरखान्यामध्ये मराठ्यांच्या इतिहासावर प्रकाश टाकणारे ग्रंथ किंवा जे पत्र सापडले, त्यामध्ये विशेषतः फ्रेंच गव्हर्नर मार्टिनच्या रोजनिशी दैनंदिन जीवनामध्ये त्यांनी मांडलेल्या घटना घडामोडीमध्ये शिवाजी महाराजांचा कर्नाटक मोहीम याबद्दलची माहिती मिळण्यास मदत होते. त्यामध्ये फ्रेंच मराठा संबंध यामध्ये इसवी सन 1668 ते 1815 या कालखंडामध्ये इंग्रजी भाषेतील हा ग्रंथ म्हणजेच फ्रेंच आणि मराठ्यांशी आलेला फ्रेंच आणि मराठा संबंध यावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास किंवा तत्कालीन शिवाजी महाराजापासून ते त्यांच्या वंशज जे छत्रपती घराण्यातले त्यांच्याशी आलेला संबंध हा फ्रेंच साधनातून मिळतो. आणि डच साधनामधून म्हणजेच डच हे थोड्या प्रमाणात काही प्रमाणात म्हणजे क्वचितच आलेला संबंध मराठ्यांशी, त्यावरून सुद्धा मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यास मदत होते. तर इंग्रजी साधने, पोर्तुगीज साधने, फ्रेंच साधने आणि डच साधने ही 4 साधने आजच्या पिरियडमध्ये आपण बघितली. या साधनाच्या माध्यमातून मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यास आपल्याला मदत होते. तर उद्याच्या भागामध्ये आपण जी काही परकीय प्रवाशांची वर्णने किंवा प्रवास वर्णन यामुळे मराठ्यांचा इतिहास कसा समजतो किंवा मराठ्यांचा इतिहास समजण्यास किती महत्त्वपूर्ण योगदान आहे त्याबद्दलची माहिती पाहणार आहोत. तर उद्याच्या भागामध्ये आपण परकीय प्रवाशांचे वर्णन हा भाग किंवा जो राहिलेला भाग पाहू. आणि हा भाग उद्याचा पिरियड संपल्यानंतर वाङ्मयीन साधने, मराठ्यांच्या इतिहासांची जी वाङ्मयीन साधने आहे ती पूर्णपणे संपला जाईल हा भाग. आणि पुढे त्यानंतर आपण जी पुरातत्वीय साधने, मराठ्यांच्या इतिहासांची पुरातत्वीय साधने याबद्दल माहिती पाहणार आहोत.